प्रेरणादायी व सुबक जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. तसंच माझं दुसरं चॅनल रसभरीत काव्य हे मनोरंजन काव्य आहे, ते सुद्धा पाहायला विसरू नका आणि त्यालाही सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करा. तर आज मी 7वीपर्यंतचं झालेलं शिक्षण यापुढे काय करायचं यावर मी कोणतं ध्येय गाठणार होते याबद्दल आपणास थोडक्यात मी शिक्षणाची माहिती देणार आहे. आता 7वीची म्हणजे त्या काळची आमची बोर्डाची परीक्षा, मग ती परीक्षा तर जेमतेम पास झालं, तर पुढे काय करायचं. आता आई वडील अडाणी असल्यामुळे त्यांना पुढे काय करायचं हे माहीतच नाही, म्हणून दुसऱ्याकडून चौकशी करून एका शिक्षकाकडून की तुम्हाला जर ट्रेनिंग करायचं असेल तर जळगावला 2 वर्ष 7वी नंतर काढावे लागतात, नाहीतर इंग्रजी शिकायचं असेल तर मग हायस्कूलमध्ये नाव टाकावं लागेल. तर अशा प्रकारे इंग्रजी म्हटल्यावर मला असं बरं वाटलं की आपल्यालासुद्धा इंग्रजी यायला पाहिजे, असं उच्च ध्येय गाठण्याचाच मी प्रयत्न करीत होते. तर मग 8वीमध्ये नाव टाकलं. आता आमचं गाव म्हणजे खेडेगाव होतं आणि तिथे हायस्कूल नाही, काही नाही, अजून तर मराठी शाळाच भरायची व्यवस्था नव्हती किंवा जिल्हा परिषदेची सोयीसुद्धा एवढी नव्हती. तर मग 2 मैल आम्ही राहत्या घरापासून दुसऱ्या गावाला 2 मैल पायी जायचं आणि 2 मैल पायी यायचं. अशा प्रकारे तो हायस्कूलचा प्रवास आम्ही करीत होतो. तो रस्त्याने चालताना खूप मुलं म्हणजे आमच्या राहत्या गावापासून जो रांग लागायची 11ला हायस्कूल उघडायचं, तर 10 वाजेपासून रांग तर बामणापर्यंत मुलांची आणि मुलींची रांग लागायची. कारण त्याला आमच्या गावाला हे नव्हतं हायस्कूल म्हणून. मग 2 मैल पायी जायचं, 2 मैल पायी यायचं आणि ते रस्त्यानं मग आंब्याचे झाडं, चिंचेचे झाडं, मग उन्हाळ्याच्या दिवसात खूप असे चिंचा आणि कैऱ्या पाडून पोरं मजा करीत, मुली मजा करीत, कोणाची एकमेकाची टिंगल नाही, काही नाही. पूर्वीचा काळाचा सुरक्षित होता. मग असं दरवर्षी मग हायस्कूलमध्ये गेलो म्हणजे सुंदर इमारत सुंदर पाहायला मिळालं आणि मन हरकून गेलो की आपण 7वीपर्यंत कशा शाळेत शिकलो, धाब्याच्या घरात, मातीच्या घरात, आणि आज आपल्याला बिल्डिंगवर बेंचवर बसायला मिळत आहे म्हणून खूप मजा यायची हायस्कूलमध्ये शिकायची. आणि दरवर्षी गॅदरिंग व्हायचं, तासवार शिक्षक यायचे, तेसुद्धा मजा यायची. प्रत्येक विषयाला एक शिक्षक यायचे. तर अशा प्रकारे ते हायस्कूल शिकायला मजा यायची. दरवर्षी गॅदरिंग व्हायचं, तर गॅदरिंगमध्ये आम्ही काय करायचो, असे स्वागतगीतं, प्रार्थना, अशा प्रकारे ते गीतं आम्ही रचित होतो. आणि मग माझी निवड करत होते, कारण आवाज चांगला असल्यामुळे. काय करायची, आमच्या मॅडम होत्या, पुण्याच्या मॅडम होत्या एक आम्हाला, तर त्या इतिहास शिकवायच्या पुण्याच्या मॅडम. मग ते गॅदरिंग असली की ते निवड करायच्या आणि म्हणायच्या ही गंगा नदी आहे, ह्या गंगा नदीला 5 नद्या येऊन मिळायचं आणि तिच्या सुरामध्ये स्वर धरायचा. तर अशा प्रकारे तो गॅदरिंगचा कार्यक्रमही आमचा गाजायचा. काही नाटकं करायचे, मुलांचे नृत्य, गाणे, नाट्यछटा, अशा प्रकारे तो गॅदरिंगचा कार्यक्रम सुंदर व्हायचा. मग आमच्या मॅडम स्वागत करूया सुजनांचे, स्वागत करूया सुजनांचे, सुदिन आला भाग्यरवी हा, सुदिन आला
भागीरथीला स्वागत करूया सुजनांचे. मग माझ्याकडून म्हणून घेतलं की मग माझ्याबरोबर 4 मुली माझ्या मागे मागे आम्ही एकत्र गायचो. अशा प्रकारे तो गॅदरिंगचा दरवर्षी कार्यक्रम व्हायचा. दरवर्षी 8वीतून 9वी, 9वीतून 10वीत आणि शेवटचं त्यावेळी 11वीची मॅट्रिक होती. तर 11वीची मॅट्रिक होती. तर असं दरवर्षीच त्या 2 मजली मोठीच इमारत आणि 8वीपासून तर 11वीपर्यंत 11वीची एकच तुकडे असायची. पण 8वी, 9वी, 10वीच्या 2-2, 3-3 तुकड्या असायच्या. कारण 3-4 जवळपासचे खेड्याचे मुलं मुली तिथे शिकायला यायचे. म्हणून अशा प्रत्येक वर्गाच्या 2-2 तुकड्या असायच्या. मॅट्रिकची 1 तुकडी असायची. तर अशा प्रकारे मग मॅट्रिकमध्ये गेल्यावरही जे शिक्षक शिकवायचे आणि असं आत्मीयतेनं शिकवायचे, मुलांना घडवायचं काम करायचं. आम्ही आपले काय त्या वेळचं म्हणजे शिक्षकांनी जे सांगितलं तेच ग्रहण करायचं, तेच ऐकायचं, त्यांच्याच विचारांचं पालन करायचं आणि त्यांच्याच मार्गाने आपण संस्कार घ्यायचे. अशा प्रकारची आमची त्यावेळी वृत्ती होती. आणि तसे शिक्षक पण चांगलेच असायचे. असे टीचर विषयवार योग्य असं मार्गदर्शन करायचे. आणि जेमतेम मग आम्ही ते 11वीचं शिखर गाठलं आणि 11वीला जीव तोडून अभ्यास करू लागलो. त्यावेळी काय होतं, असे लाईट नव्हते. मग आम्ही चिमणीच्या याच्यामध्ये किंवा कंदील, ज्याच्याकडे कंदील असं ज्याचे काही मोठे घरं असतील ते लाईट असतील ते माहिती नाही. पण सामान्य लोकांच्या घरात त्यावेळी असं दिवाबत्ती कंदीलच असायचं. मग एक दिवशी काय झालं, मी 11वीला असताना चिमणी होती. आता चिमणी अशी बाजूला ठेवली, मी अशी खाटेवर झोपली होती. तर ती चिमणी जळत होती, मला झोप लागून गेली होती. आता मोठा भाऊ होता, तो असा पाहत आला की ही पोरगी का झोपली आहे का जागी आहे. कारण मी केव्हाही जागे याचा तर तेव्हा अभ्यास करायची. 11वीचं वर्ष असल्यामुळे पास व्हायला पाहिजे म्हणून. तर ती चिमणी अशी खंडून गेली होती. पण बरी किती भिजली होती. तर मग तो असं तोंड जोडायला लागलं. म्हणे बापरे, आज ही मुलगी जर ते चिमणी तिच्या अंगावर पडली असती, राखेलनं पेट घेतला असता तर ही जळून गेली असती. अशा प्रकारे तो बोंबलतोय मला जाग येऊन गेली. आणि मी म्हटलं काय झालं भाऊ, काय झालं. मग काय मला मारून टाकते का, माझ्या तोंडाला काढं लावती की वडीलनी आईने आणि हे कशी काय झाली भाऊनं. अशा प्रकारचा माझ्यावर त्यावेळी प्रसंग गुजरला होता. पण त्या प्रसंगालाही मी खंबीरपणाने तोंड देऊन पहिल्याच वर्षी मॅट्रिक झाली होती. आणि सर्वांना असा आनंद झाला होता की एवढं 4 मैल पायी जाणं येणं, कष्टाने शिक्षण घेणं, असं खूप जरा त्या काळी आम्हाला मनस्ताप व्हायचा, त्रास व्हायचा. तरी पण आनंद लुटायचो. मैत्रिणीच्या गप्पा गोष्टीत रमून जायचो. पूर्वीच्या मैत्रिणी अशी साथ द्यायच्या. तर अशा प्रकारे पुस्तकं याला मागितलं तो द्यायचा, त्याला मागितलं, असं करून जेणेकरून मॅट्रिकची बोर्डाची परीक्षा पहिल्या वर्षी जेमतेम मार्कांनी सुटून यशाचं शिखर घातलं. आणि मग पुढचा मार्ग काय अवलंब केला हे आता मी पुढच्या भागामध्ये आपणापुढे सादर करीन. हा भाग नंबर 2 आहे.
भाग नंबर 2, बालपण पहिला भाग, शिक्षण दुसरा भाग, आता तिसरा भाग पुढे तुम्हाला सादर करेल. हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.